नमस्कार सगळ्यांना. ॲट द रेट स्टडीनोम या चॅनलवरती परत एकदा आपलं हार्दिक स्वागत आहे. तर एवढा दिवस व्हिडिओ येत नव्हत्या. त्याचं कारण आहे थोडं. तर म्हणून थोडं सेटअपचं अपग्रेडेशन चालू होतं म्हणून व्हिडिओ येत नव्हत्या. तर आजपासून तुम्हाला रेग्युलर MBAच्या ऑल ऑल सेमिस्टरचे सगळे व्हिडिओ भेटणार आहे. त्यासाठी आत्ताच व्हिडिओ चालवायच्या आधी आपला चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करून ठेवा. तर आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आले की MBAच्या चारही सेमिस्टरमध्ये म्हणजे फर्स्ट सेम, सेकंड सेम, थर्ड सेम, फोर्थ सेम विथ स्पेशलायझेशन. या व्हिडिओमध्ये मी फक्त 3 स्पेशलायझेशन सांगितले. पण माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉइन आहे. त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असणार. त्याच्यामध्ये मी ओव्हरऑल PDF अपलोड केलेली. कोणकोणते स्पेशलायझेशनला कोणकोणते सब्जेक्ट आहेत ते. तर मी प्रत्येक सब्जेक्ट वाईज म्हणजे प्रत्येक फर्स्ट सेम, सेकंड सेम आणि थर्ड, फोर्थ सेमचे जे सब्जेक्ट आहे ते तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे विथ स्पेशलायझेशन. तर तुम्हाला बाकीच्या कुठं जायची गरज नाही. एका चॅनलवर तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये सगळं भेटेल. तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला चालू करूया. ओके. आता बघू शकता की MBA फर्स्ट सेमिस्टर आहे. तर याच्यामध्ये काय झालंय 2024च्या पॅटर्ननुसार काय होतं, की 50 मार्काचे इंटर्नल आणि 50 मार्काचे एक्सटर्नल होते, बरोबर? तर पण आता काय झालंय 2025च्या पॅटर्ननुसार, की तुम्हाला 60 मार्काचे काय म्हणतात, की थिअरी आहे म्हणजे रिटन आहे आणि 40 मार्काचेच इंटर्नल आहे. त्यामुळं बऱ्याच म्हणजे यावेळेस पण ज्या ज्या मुलांनी सेकंड सेमिस्टरचे पेपर दिले, तर त्यांना प्रॉब्लेम आला, की ते म्हणले, की 60 मार्काला काय होतं, काही होत नाही. फक्त तुम्हाला जिथं क्वेश्चन न 2 मार्काला 10 मार्काला यायचं तिथे तिथं तो जातो फक्त 12 मार्कापर्यंत. मग म्हणून काही टेन्शन नाही आणि जिथं उत्तर तुम्हाला 10 मार्काला येतं, पण 10 मार्काला येतं तिथंच ते 12 मार्काला 12 मार्काला जाणार आहे. म्हणून काही टेन्शन नाहीये. त्याची काही चिंता करू नका. आपल्या या व्हिडिओमध्ये किंवा या चॅनलवर तुम्हाला सगळे सोल्युशन भेटणार आहेत. त्यामुळे आपल्या चॅनल सबस्क्राईब करून काय बेल आयकॉन ऑन करून टेलिग्रामला जॉइन व्हा. ओके. तर आता आपण फर्स्ट सेमिस्टरला बघू शकतो. फर्स्ट सेमिस्टरला ओव्हरऑल सगळ्या सेमिस्टरला ऑटोनॉमस असो किंवा बिना ऑटोनॉमस असो, प्रायव्हेट युनिव्हर्सिटी असो, पब्लिक युनिव्हर्सिटी असो, सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी असो, सगळ्यांना सेमच सिलेबस असतो. त्याच्यामध्ये पहिलं येतं की मार्जिनल अकाउंटिंग, ऑर्गनायझेशन बिहेवियर, इकॉनॉमिक एनालिसिस फॉर बिझनेस डिसिजन. नंतर काय बेसिक मार्केटिंग, बिझनेस एनालिटिक BA. त्याच्यानंतर येतं डिसिजन सायन्स आणि नंतर काय मॅनेजमेंट फंडामेंटल आणि इंडियन नॉलेज सिस्टीम. आता याच्यामध्ये काय माहिती आहे का, तुम्हाला हे जे डिसिजन्स आहे हे मुलं म्हणतात की हा सब्जेक्ट खूप अवघड आहे. हे बघा सांगतो, अवघड तर आहे. पण तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉइन झालेले असाल, आपलं चॅनल सबस्क्राईब केलं असेल, तर आपल्या एवढं तुम्हाला अख्ख्या YouTubeवरती कोणीच सिंपल शिकवणार नाही. त्यामुळे तुम्हाला त्याचं बेनिफिट तर 100% होणार आहे. म्हणून आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉइन व्हा आणि काय म्हणतात, की आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा, बेल आयकॉन ऑन करून ठेवा. हे झाले फर्स्ट सेमिस्टरचे फर्स्ट सेमिस्टर. आता सेकंड सेमिस्टरला काय असतं, की मार्केटिंग असतं, नंतर अकाउंट असतं, नंतर HRM असतं, सप्लाय चेन असतं, लॉ असतं, BRM असतं, BRM असतं, डेस्क रिसर्च असतो आणि फील्ड प्रोजेक्ट असतो, बरोबर? आता याच्यामध्ये काय माहिती आहे का, की जे हे बाकीचे सब्जेक्ट आहे, याच्यामध्ये जे प्रॉब्लेम असतात ते तुम्हाला प्रॉब्लेम चॅनलवर भेटतील YouTubeला. पण मी सगळे व्हिडिओ YouTubeला अपलोड करणार नाही. त्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला हे जॉइन व्हावंच लागणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ज्या या बाकीच्या कन्सेप्ट आहे किंवा याचे जे इम्पोर्टंट क्वेश्चन किंवा ज्याचे तुम्हाला आन्सर पाहिजे ते आपल्या YouTube चॅनलला भेटतील. जे इम्पोर्टंट असतील किंवा थोडेफार असतील तेच टाकणार, सगळे मी टाकणार नाही. त्यामुळे आपल्या टेलिग्राम चॅनलला पहिले सांगतो जॉइन व्हावं लागेल. ओके. आता हे झालं. आता हे फील्ड प्रोजेक्ट काय माहिती आहे का? आता हा प्रोजेक्ट आहे. आता हा प्रोजेक्ट काय करायचा असतो तुम्हाला कुठं ना कुठं सर्व्हे करून, इंटरव्ह्यू घेऊन युनिव्हर्सिटीच्या गाईडलाईन्सवर तुम्हाला तो प्रोजेक्ट बनवायचा आहे तुमच्या स्पेशलायझेशन वरती, बरोबर? तर त्याची तुम्हाला PDF डायरेक्ट पाहिजे असेल, त्याची नॉमिनल फी असणार आहे काही ना काही. त्या ते देऊन तुम्हाला प्रोजेक्ट पाहिजे असेल तो पण भेटेल. तुम्हाला टॉपिक पाहिजे असतील तर तुम्हाला टॉपिक पण आपल्या चॅनलवर भेटतील. टेलिग्राम चॅनलवर पण भेटतील. ओके. तर ते झाल्यानंतर तुम्ही बघू शकता. आता थर्ड सेमिस्टरला काय होतं, की प्रत्येक स्पेशलायझेशन वाईज असतं. मार्केटिंग, फायनान्स, HR, सप्लाय चेन, BA, नंतर ॲग्रीकल्चर वगैरे सगळ्याचे असे स्पेशलायझेशन वाईज असतं, बरोबर? तर आपण आता पहिलं घेतलंय, की मार्केटिंग आणि मॅनेजमेंट. मार्केटिंग मॅनेजमेंटचं काय आहे, की त्याच्यामध्ये प्रत्येक याच्यामध्ये 2 कंपल्सरी सब्जेक्ट असतात. आता कंपल्सरी कोणते स्टॅटिस्टिक मॅनेजमेंट आणि ऑन द जॉब ट्रेनिंग. आता ऑन द जॉब ट्रेनिंग काय आहे? ही OJT आहे. OJT काय असतं, की तुम्ही जे आधी इंटर्नशिप करतोय त्याला त्याच्यात 2024च्या पॅटर्ननुसार त्याचं नाव चेंज करून OJT केलंय फक्त. ओके. तर तुम्हाला इंटर्नशिप करायची असते. किती महिन्याची? 2-3 महिन्याची करायची असते आणि तुम्ही जे वर्क करतात त्याच्यावरती तुम्हाला प्रोजेक्ट बनवायचा असतो.
ओके. ते झालं. आता त्याच्यानंतर बघू शकता, हे जे खालचे ओव्हरऑल मार्केटिंगचे आहे, तर हे सगळे मार्केटिंगचे स्पेशलायझेशन आहे. आता तुम्ही म्हणशील हे सगळे असतात का? सगळे नसतात. ते कॉलेजवरती असतं. आता हे 2 वरचे ते फिक्स आहे. म्हणजे 4 तर पहिले फिक्स झाले. तुम्हाला कोणते पण 2 किंवा 4 असतात. काही-काही कॉलेज 8 पेपर ठेवतं, काही कॉलेज 6 पेपर ठेवते. कॉलेजवरती ऑटोनॉमस असलं तर जास्त ठेवतात, नाहीतर नसलं पुणे युनिव्हर्सिटीच्या नुसार तर ते कमी ठेवतात. त्यामुळं मी त्याच्यामध्ये काही कंपनी सांगू नाही शकत. पण हे जे एवढं सब्जेक्ट याच्यामधूनच तुम्हाला येणार. ओके. हे झालं मार्केटिंगचं. आता त्याच्यानंतर बघू शकता मार्केटिंग मॅनेजमेंटचे 4th सेमिस्टरचे तुम्हाला सब्जेक्ट आहे, की काय सब्जेक्ट आहे ते ते पण मी इथं दिलेले आहे. आता मी प्रत्येक सब्जेक्ट रीड नाही करणार आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता. मी 2 मिनिटं पॉज करतोय. जोपर्यंत तुम्हाला एक्सप्लेन करतोय तोपर्यंत तुम्ही बघू शकता. आता हे 60 आणि 40 हे हे पण काय आहे 60 आणि 40, 40 इंटर्नल आणि 60 एक्सटर्नल. ओके. त्याच्यानंतर आहे की फायनान्स. आता फायनान्सचं पण काय आहे की 60 आणि 40च ओव्हरऑल सगळ्यांचे पॅटर्न 60 आणि 40च आहे. आता त्याच्यामध्ये काय आहे की ॲडव्हान्स फायनान्शियल मॅनेजमेंट आणि काय फायनान्शियल मार्केट एंड बँकिंग ऑपरेशन हे तर सब्जेक्ट दोन्ही म्हणजे प्रत्येक कॉलेजला फिक्स असतात. आता फिक्सिंग इन्कम सिक्युरिटी, पर्सनल फायनान्शियल प्लॅनिंग, सिक्युरिटी पोर्टफोलिओ, लाईफ इन्शुरन्स, नंतर डिजिटल बँकिंग, डायरेक्ट टॅक्स, फायनान्शियल रिपोर्टिंग, इंटरनॅशनल फायनान्स. आता असे सब्जेक्ट आहे सगळे. ओके. आता हे थर्ड सेमिस्टर झाले. सेम फोर्थ सेमिस्टरला आहे की बिहेवियरल फायनान्स, बिझनेस व्हॅल्युएशन, नंतर रिस्क मॅनेजमेंट, रूरल अँड मायक्रो फायनान्स, इनडायरेक्ट टॅक्सेशन, कॉर्पोरेट फायनान्शियल रिस्ट्रिक्शन, कमोडिटी मार्केट हे सब्जेक्ट आहे. बरोबर. आता त्याच्यानंतर मी मी तुम्हाला लास्टचं सांगतो. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचे मी या व्हिडिओमध्ये दिलेले की थर्ड सेमिस्टरला कोणकोणते सब्जेक्ट आहेत. तुम्ही बघू शकता हे सब्जेक्ट सगळे थर्ड सेमिस्टरचे आणि पुढच्या स्लाइडमध्ये सगळे फोर्थ सेमिस्टरचे. तुम्ही म्हणशाल एवढं पटापट काय एक्सप्लेन केलं? आता कसं आहे, की सिलेबस आहे म्हणल्यावरती तुम्हाला सिलेबसचे टॉपिक तुम्ही कॉलेजमध्ये गेल्यावर तुम्हाला भेटणार हे टॉपिक आपल्याला सॉरी हे सब्जेक्ट आहे म्हणून. त्याची काही एक्सप्लेन करायची गरज नाही. पण काही-काही स्टुडंटला माहीत नसतं कोणकोणते सब्जेक्ट आहे, कोणकोणत्या इयरला त्यांना फर्स्ट इयरपासून प्लॅनिंग करायचं. त्यामुळं ते व्हिडिओ बघायचे असते. म्हणून व्हिडिओ खूप मोठी नको म्हणून मी छोटी व्हिडिओ करून त्याच्यामध्ये तुम्हाला मी सब्जेक्ट सांगितलेले आहे. आणि तुम्हाला एक सांगतो, की आपल्या चॅनलवरती ओव्हरऑल सगळं भेटणार आहे. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा आणि आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉइन व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असणार आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.